jungle. सांगली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रमात फळ वाटप करण्यात आले. आमदार सुधीरदादा गाडगे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मकरंद भाऊ देशपांडे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, क्रांतिसिंह नाना पाटील संस्थेचे अध्यक्ष महेश भाऊ खराडे यांच्या हस्ते चैतन्य वृद्धाश्रम सांगली या ठिकाणी फळ वाटप करण्यात आले. क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माझा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करावा, हार तुरे काही आणू नये असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संस्थेचे अध्यक्ष महेश भाऊ खराडे यांनी सदर कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे काम उत्कृष्ट आहे. त्यांची वाटचाल सामाजिक भावनेतून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत महेश खराडे यांनी हा स्तुत्य उपक्रम आयोजित केला. महेश खराडे म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन वृद्धांच्या आरोग्याला हितकारक होतील अशी फळे देण्याचा निर्णय घेतला. या वृद्धाश्रमात वृद्धांची योग्य ती काळजी घेतली जाते. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखभाल केली जाते. यावेळी चैतन्य वृद्धाश्रमाचे अध्यक्ष प्रवीण गोडबोले, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, विजय पाटील आदीसह अन्य उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनीतील चैतन्याश्रम या वृद्धाश्रमाला आमदार सुधीरदादा गाडगे आणि प्रदेशचे नेते भारतीय जनता पक्षाचे मकरंद भाऊ देशपांडे या भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश मामा ढंग यांच्या हस्ते या वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांना फळं वाटप करण्यात आले. चंद्रकांतदादा यांनी त्यांचा वाढदिवस साध्या पद्धतीनं आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करा असं आव्हान केलं. त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं हे फळ वाटप करण्यात आलं. आणि निश्चितच या वृद्धाश्रमातल्या सर्व वृद्धांचं आणि व्यवस्थापनाचंही आम्हाला सहकार्य लाभलं. त्यांचंही आम्ही आभार मानतो. आणि सुधीरदादा, मकरंद भाऊ आणि प्रकाश मामा ढंग हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी आभार मानतो.